ओके, आता टोटल रिफ्लेक्शन अँगल कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. फर्स्ट कॉर्ड कोणती आहे तुमची? C1 आहे. फर्स्ट कॉर्ड कोणती आहे? C1 आहे. आणि लास्ट कॉर्ड जी असणार आहे ती काय असणार आहे? Cn असणार आहे. बरोबर आहे का नाही? लास्ट कॉर्ड कोणती असणार आहे? Cn असणार आहे. सध्या जर मी ही डायग्राम कन्सिडर केली तर इथं लास्ट कॉर्ड कोणती आहे? C3 आहे. ओके, फर्स्ट कॉर्ड तुमची C1 आहे आणि लास्ट कॉर्ड. आता सध्या ह्या प्रॉब्लेम मध्ये ही डायग्राम बघितली तर मला काय कळत आहे की C3 ही तुमची लास्ट कॉर्ड आहे. पण असं काय शकते Cn पर्यंत असू शकते. ओके, तर फर्स्ट कॉर्ड आणि लास्ट कॉर्ड खूप महत्वाचे. दे आर दी सब कॉर्ड्स. ओके, फर्स्ट कॉर्ड आणि लास्ट कॉर्ड आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? सब कॉर्ड म्हणणार. आणि C2, C3, C4 जे आहेत ते आपले रेग्युलर आहेत. C2, C3, C4, C5 आणि Cn-1 आर दी युनिट कॉर्ड. बघा, युनिट कॉर्डची लेंथ किती हो? स्टँडर्ड लेंथ 20 or 30. बघा, C1 आणि Cn म्हणजे फर्स्ट कॉर्ड आणि लास्ट कॉर्ड, त्या कॉर्डला काय म्हणायचं? सब कॉर्ड म्हणायचं. फर्स्ट आणि लास्ट कॉर्डला जर मी ही डायग्राम कन्सिडर केली तर C1 आणि C3 हे फर्स्ट आणि लास्ट आहे, तर ह्या कॉर्डला काय म्हणणार तुम्ही? सब कॉर्ड म्हणणार. आणि जी ही आहे C2 जे आहे त्या कॉर्डला काय म्हणायचं? युनिट कॉर्ड म्हणायचं. आणि त्या युनिट कॉर्डची लेंथ काय असू शकते? काय असणार आहे? 20 किंवा 30 मीटर असणार आहे. ओके, जी युनिट कॉर्ड लेंथ आहे ती किती असू शकते? 20 किंवा 30 मीटर. पण सब कॉर्डची लेंथ ही डिफरंट असू शकते किंवा सेम असू शकते. म्हणजे 10 असेल, ह्याची 10 असेल तर ह्याची 5 असू शकते. ओके, किंवा ह्याची 10 आणि ह्याची 10 सेम पण असू शकते किंवा डिफरंट पण असू शकते. सब कॉर्ड लेंथ. पण युनिट कॉर्डची लेंथ सगळ्यांची काय असणार आहे? 20 असेल तर प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं 20. मग सगळ्या मेन युनिट कॉर्डची लेंथ किती असणार आहे? 20 असणार आहे. तर सब कॉर्ड ची लेंथ ही सेम पण असू शकते किंवा डिफरंट पण असू शकते. पण युनिट कॉर्डची लेंथ सगळ्या युनिट कॉर्डची लेंथ काय असणार आहे? सेम असणार आहे. तर इथं सांगितलं की C1 आणि Cn फर्स्ट आणि लास्ट कॉर्ड त्याला काय म्हणणार तुम्ही? सब कॉर्ड म्हणणार आहे. आणि जे राहिलेत C2, C3, C4, C5 and so on Cn-1 पर्यंत they are the unit chord at 20 meter and 30 meter peg interval. Note, when deflection angle are to be calculated, then only 3 deflection angles are needed to be calculated, such as del 1, del 2 and delta n. आता बघा, डिफ्लेक्शन अँगल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, डिफ्लेक्शन अँगल जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्हाला 3च डिफ्लेक्शन अँगल कॅल्क्युलेट करायचे. का करायचे ते पण सांगतो. डिफ्लेक्शन अँगल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे असतील तर तुम्हाला फक्त 3च डिफ्लेक्शन अँगल कॅल्क्युलेट करायचे. तर बघा, कोणते कोणते डिफ्लेक्शन अँगल? del 1. ओके, del 1 हा तुमचा पहिला डिफ्लेक्शन अँगल झाला, ज्याचा del 1 आणि del n ह्याची जी काय कॉर्ड आहे ती कॉर्ड कोणती आहे? सब कॉर्ड आहे, ज्याची लेंथ काय असणार आहे? डिफरंट किंवा सेम असणार आहे. म्हणजे del 1 आणि del n म्हणजे फर्स्ट कॉर्ड आणि लास्ट कॉर्ड याची लेंथ सेम किंवा डिफरंट असू शकते. त्यामुळे मला del 1 आणि del n म्हणजे फर्स्ट कॉर्ड आणि लास्ट कॉर्ड फाइंड आउट करावीच लागते. पण ज्या राहिलेल्या कॉर्ड आहेत म्हणजे del 1 आणि del n मधल्या ज्या काही कॉर्ड असणार आहेत त्या सगळ्या कॉर्ड काय आहेत? त्या सगळ्या कॉर्ड काय आहेत? फर्स्ट आणि लास्ट कॉर्ड सोडून ज्या असणार आहेत इन बिटवीन द फर्स्ट अँड लास्ट कॉर्ड, त्या कॉर्डला काय म्हणतो आपण? Unit chord. लेंथ काय असणार आहे? त्याची लेंथ काय असणार आहे? सेम असणार आहे. त्याची लेंथ काय असणार आहे? सेम असणार आहे. मग तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये del 1 आणि del n म्हणजे फर्स्ट कॉर्ड, फर्स्ट आणि सेकंड, फर्स्ट आणि लास्ट ह्या कॉर्ड फाइंड आउट करायच्यात. राहिलेल्या ज्या आहेत कॉर्ड, ओके, त्याची जी काही लेंथ असणार आहे, कॉर्डची लेंथ असणार ती काय असणार आहे? सेम असणार आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर del 1 इक्वल टू म्हणजे इथं C1 काय येणार आहे तुमचा? चेंज येऊ शकतो. del n चा म्हणजे लास्टचा चेंज येऊ शकतो. पण C2 आणि C3 ची जी काय लेंथ असणार आहे, ओके, ती काय असणार आहे? सेम असणार. बघा, कळतंय का? del 1 जी काय कॉर्ड लेंथ असणार आहे म्हणजे फर्स्ट जी असणार आहे आपली कॉर्ड त्या कॉर्डला आपण सब कॉर्ड म्हणतोय. फर्स्ट आणि लास्टला फर्स्ट कॉर्ड आणि लास्ट कॉर्ड जे आहे
त्याला आपण सबकॉर्ड म्हणतो, आणि जे काही फर्स्ट आणि सबकॉर्डच्या मध्ये आहेत त्या त्या कॉर्डला काय म्हणतो आपण, युनिट कॉर्ड म्हणतो. तर फर्स्ट आणि लास्ट कॉर्डची लेंथ जी आहे ती सेम असू शकते किंवा डिफरंट असू शकते, ते तुम्हाला फाइंड आउट करावीच लागते. डेल 1 आणि डेल एन. ओके, ह्याची 5 असेल तर ह्याची 10 असेल तर तुम्हाला डेल 1 पण काढावं लागेल आणि डेल एन पण काढावं लागेल. ओके, पण D2 आणि D3 ची जे काही C2 आणि C3, ह्या D2 आणि D3 काय झाल्या माझ्यासाठी, D1 आणि DN ह्या सब कॉर्ड आहेत. तर D2 आणि D3 काय असणार आहेत, युनिट कॉर्ड. युनिट कॉर्ड असणार. काय असणार आहेत, युनिट कॉर्ड असणार आहे, ज्याची लेंथ काय असणार आहे, सेम असणार आहे. ही तर व्हॅल्यू सेम आहे आणि C2 म्हणजे C3 कॉर्ड लेंथ आहे. तर D2 ची 20 असेल तर D2 ची कॉर्ड लेंथ म्हणजे C2 20 असेल तर D3 ची कॉर्ड लेंथ C3 किती असणार आहे, 20. 20 असणार. हे क्लिअर झालं का बघा सगळ्यांना. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डिफ्लेक्शन अँगल कॅल्क्युलेट करायचं असेल तर 3च डिफ्लेक्शन अँगल कॅल्क्युलेट करायचे, म्हणजे फर्स्ट डिफ्लेक्शन अँगल, लास्ट डिफ्लेक्शन अँगल आणि त्याच्यामधले जे काय आहेत ते इक्वल असणार, ते जेवढे असतील. आता जर मी म्हटलं तुम्हाला हे 5 डिफ्लेक्शन अँगल मी तुम्हाला म्हणजे त्या डायग्राम मध्ये 5 डिफ्लेक्शन अँगल मला कॅल्क्युलेट करायचे, तर डेल 1, डेल 2, डेल 3, डेल 4 आणि डेल 5. फर्स्ट डिफ्लेक्शन अँगल कोणता असणार आहे तुमचा, डेल 1 असणार आहे. आणि लास्ट डिफ्लेक्शन अँगल कोणता असेल हो, डेल एन. डेल 5 असणार आहे. म्हणजेच डेल एन म्हणजेच माझ्यासाठी लास्ट आहे. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये डेल 1 हा माझ्यासाठी फर्स्ट कॉर्ड आहे आणि डेल 5 हा माझ्यासाठी काय, लास्ट कॉर्ड आहे. बरोबर आहे का नाही. तर डेल 1 आणि डेल 5 तुम्हाला कॅल्क्युलेट करावे लागतील, पण डेल 2, डेल 3, डेल 4 काय असणार आहेत, Same. ओके, एवढं लक्षात राहू द्या सध्या. पुढे बघा आता, टोटल डिफ्लेक्शन अँगल्स आता कॅल्क्युलेट करायचे. डिफ्लेक्शन अँगल्स मी कॅल्क्युलेट केले, फॉर्म्युला बघितला. आता टोटल डिफ्लेक्शन अँगल कसा कॅल्क्युलेट करणार आहे, तर टोटल डिफ्लेक्शन अँगल्स आर डेल्टा 1, डेल्टा 2 अँड डेल्टा 3 एक्सेट्रा. टोटल डिफ्लेक्शन अँगल कोणते, डेल्टा 1, डेल्टा 2 आणि डेल्टा 3 आर दी टोटल डिफ्लेक्शन अँगल. तर हे कसे फाइंड आउट करणार आहे, त्यासाठी फॉर्म्युला बघा. टोटल डिफ्लेक्शन अँगल्स फॉर फर्स्ट कॉर्ड, टोटल डिफ्लेक्शन अँगल फॉर फर्स्ट कॉर्ड. ओके, तर फर्स्ट कॉर्ड कन्सिडर केली मी T1E आणि BT1E. तर BT1E, ओके, BT1E इक्वल टू T1E केलं तर डेल 1 इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला, डेल्टा 1 मिळणार आहे. ओके, फर्स्ट मी जर कॉर्ड कन्सिडर केली तर T1E, तर इथं बघा टोटल डिफ्लेक्शन अँगल फॉर फर्स्ट कॉर्ड T1E इक्वल टू BT1E. T1E तुमचं काय आहे, T1E काय, डेल 1 आहे म्हणजे डेल्टा 1 आहे, इक्वल टू इथं जरी डायग्राम मध्ये जरी बघितलं तर सेमच अँगल आहे. डेल 1 इक्वल टू काय आहे, डेल्टा 1 आहे. डेल 1 इक्वल टू डेल्टा 1, हा तुम्हाला काय मिळाला, फर्स्ट डिफ्लेक्शन अँगल मिळाला, टोटल डिफ्लेक्शन अँगल. म्हणजे जो डिफ्लेक्शन अँगल आहे तोच तुमचा काय असणार आहे, पहिल्या कॉर्डचा टोटल डिफ्लेक्शन अँगल असणार आहे. जो तुमचा डिफ्लेक्शन अँगल आलाय पहिल्या कॉर्डचा म्हणतोय मी, पहिल्या कॉर्डचा जो डिफ्लेक्शन अँगल आलाय, पहिल्या कॉर्डचा जो डिफ्लेक्शन अँगल आलाय तोच तुमचा फर्स्ट डिफ्लेक्शन अँगल असेल, फर्स्ट टोटल डिफ्लेक्शन अँगल असेल. पहिल्या कॉर्डचा जो डिफ्लेक्शन अँगल आलाय तोच तुमचा टोटल डिफ्लेक्शन अँगल असेल, फर्स्ट टोटल डिफ्लेक्शन अँगल डेल्टा 1 असेल. ओके, इथपर्यंत समजलं का, हा इथपर्यंत समजलं का बघा. येस सर. ओके, तर नेक्स्ट बघा, टोटल डिफ्लेक्शन अँगल डेल्टा 2 फॉर द सेकंड कॉर्ड. सर आवाज येत नाही. सर पर्यंत आवाज हे येत तुमचं नाही. काय, टोटल डिफ्लेक्शन. तो काय तुमचा टोटल डिफ्लेक्शन अँगल आहे. आता मला
फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचं सेकंड टोटल डिफ्लेक्शन अँगल. तर टोटल डिफ्लेक्शन अँगल del2 फॉर द सेकंड कॉर्ड, इथे Δ2 पाहिजे फॉर द सेकंड कॉर्ड, ED इक्वल टू BT1D. तर BT1D, ओके, BT1D म्हणजेच काय असणार आहे, BT1E प्लस ET1D. ओके, तर सेकंड आपला जो असणार आहे डिफ्लेक्शन अँगल तो बघा BT1E प्लस ET1D. BT1E प्लस ET1D म्हणजे BT1E काय हो, BT1E चा अँगल कोणता आहे, BT1E चा अँगल कोणता आहे, del1 आहे. आणि ET1D, ओके, ET1D जर मी कन्सिडर केलं तर त्याचा अँगल काय तुमच्याकडे del2 आहे. ओके, BT1E प्लस ET1D, del1 प्लस del2. ओके, del1 प्लस del2 म्हणजे माझ्याकडे Δ2 काय मिळणार आहे, Δ2 टोटल डिफ्लेक्शन अँगल Δ2 काय मिळणार आहे, Δ2 इक्वल टू del1 प्लस del2. पण del1 म्हणजेच काय हो, del1 म्हणजेच काय, टोटल डिफ्लेक्शन अँगल Δ1 आहे. तर Δ1 प्लस del2, Δ1 प्लस Δ2. बघा अजून एकदा सांगतो, टोटल डिफ्लेक्शन अँगल del1, टोटल डिफ्लेक्शन अँगल Δ1 इक्वल टू del1 आहे. नेक्स्ट सेकंड डिफ्लेक्शन अँगल, सेकंड टोटल डिफ्लेक्शन अँगल Δ2 इक्वल टू del1 प्लस del2. पण del1 म्हणजेच काय आहे तुमचा Δ1 आहे. ओके, मग घ्या इथं Δ1 प्लस del2 म्हणजे टोटल डिफ्लेक्शन अँगल Δ2 इक्वल टू Δ1 प्लस del2, Δ1 प्लस del2. सेम आता Δ3 कॅल्क्युलेट करायचं. फॉर्म्युला काय असणार आहे, Δ3 इक्वल टू del1 प्लस del2 प्लस del3, del1 प्लस del2 प्लस del3. तर del1 प्लस del2 काय होतं इथं, del1 प्लस del2 काय होतं इथं, Δ2 होतं. del1 प्लस del2 काय होतं इथं, Δ2 होता, बरोबर का. तर इथं घ्या del1 प्लस del2 काय होतं इथं, del2, सॉरी del1 प्लस del2 काय होतं इथं, Δ2. तर काय होणार इथं Δ2 प्लस del3, Δ2 प्लस del3. तर Δ4 इक्वल टू, ओके, Δ4 इक्वल टू Δ1 प्लस Δ2 प्लस Δ3 प्लस Δ4 इक्वल टू del1 प्लस del2 प्लस del3 प्लस del4. तर मला सांगा del1 प्लस del2 प्लस del3 काय होतं इथं, Δ3 होतं. या इथं del4 इक्वल टू Δ3 प्लस del4. हे कुठपर्यंत, असं कुठपर्यंत तुम्ही dn पर्यंत जाऊ शकता. सपोज d5 घ्यायचं असेल मला, Δ5 कॅल्क्युलेट करायचं असेल तर Δ5 इक्वल टू, ओके, Δ5 इक्वल टू काय करावं लागेल, Δ5 इक्वल टू del1 प्लस del2 प्लस del3 प्लस del4 प्लस del5. पण del1 प्लस del2 प्लस del3 प्लस del5 काय इथं Δ4 आहे. मग काय मिळणार आहे, Δ5 इक्वल टू Δ4 प्लस del5. कुठपर्यंत, del n पर्यंत जाऊ शकता. टोटल डिफ्लेक्शन अँगल जो तुमचा डिफ्लेक्शन अँगल आहे तोच तुमचा टोटल डिफ्लेक्शन अँगल असेल. म्हणजेच Δ1 इक्वल टू del1. तर Δ2 इक्वल टू काय असणार आहे, Δ2 इक्वल टू del1 प्लस del2. पण del1 म्हणजेच काय तुमचा Δ1 आहे. त्यामुळे Δ2 इक्वल टू del1 प्लस, Δ2 इक्वल टू Δ1 प्लस del2. ओके, नंतर Δ3 कॅल्क्युलेट करायचा. Δ3 इक्वल टू del1 प्लस del2 प्लस del3. पण del1 प्लस del2 म्हणजेच काय होता, Δ2 होता. म्हणून Δ3 इक्वल टू Δ2 प्लस del3. ओके, तुम्ही असं लक्षात जरी ठेवला तरी चालेल. Δ1 इक्वल टू del1, Δ2 इक्वल टू Δ1 प्लस del2, Δ3 इक्वल टू Δ2 प्लस del3, Δ4 इक्वल टू Δ3 प्लस del4. हे तुमचे काय झाले, टोटल डिफ्लेक्शन अँगल झाले. काय झाले, हे तुमचे टोटल डिफ्लेक्शन अँगल झाले. आणि तुम्ही जर प्रॉब्लेम बघितले तर आपल्या सर्वेइंग मध्ये
तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे का नाही त्यासाठी एक चेक असतो. ओके, ती एक गोष्ट चांगली आहे पेपरसाठी. आपण जेव्हा तुम्ही एखादा एक्झाम देताय आणि त्या एक्झाम मध्ये तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे का नाही ते चेक कसं होणार तुम्हाला, तर तो चेक घेतो आपण. त्या चेकवर तुम्ही जे सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम आहे तो बरोबर आहे का नाही ते समजतंय. तर सेम इथं चेक घेणार आहे आपण टोटल डिफ्लेक्शन अँगल. ओके, टोटल डिफ्लेक्शन अँगल म्हणजेच डेल एन इक्वल टू 5/2. टोटल डिफ्लेक्शन अँगल इक्वल टू डेल एन. एन म्हणजे काय, तुमचा लास्टचा डिफ्लेक्शन अँगल, लास्टचा टोटल डिफ्लेक्शन अँगल. डेल एन म्हणजे काय असणार आहे, लास्टचा टोटल डिफ्लेक्शन अँगल. डेल एन इक्वल टू 5/2. 5 काय असणार आहे, तुमचा डिफ्लेक्शन अँगल असणार आहे. 5 काय असणार आहे, डिफ्लेक्शन अँगल असणार, जो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिला असतो. डिवायडेड बाय 2 करायचं आणि चेक करायचं की लास्टचा डिफ्लेक्शन अँगल, लास्टचा टोटल डिफ्लेक्शन अँगल इक्वल टू 5/2. म्हणजे लास्टचा टोटल डिफ्लेक्शन अँगल 30 डिग्री असेल तर 5/2 चा आन्सर सुद्धा किती आला पाहिजे, 30 डिग्री आलाच पाहिजे. जर 30 डिग्री इक्वल टू 30 डिग्री आलं तर तुम्ही सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम एकदम बरोबर. समजतंय का? Yes, sir. ओके, अजून समजून घेण्यासाठी आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आणि सेम आता मला प्रॉब्लेम मध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं की सिंपल सर्क्युलर कर्व सेट आउट करताय. ओके, सिंपल सर्क्युलर कर्व सेट आउट करताय. आधी कसं ऑफसेट्स फ्रॉम लॉंग कॉर्ड मेथड मध्ये तुम्हाला टेंजेंट लेंथ, लेंथ ऑफ द कर्व, लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड, चेंज ऑफ T1, चेंज ऑफ T2 कॅल्क्युलेट करायचं होता. प्लस काय कॅल्क्युलेट करायचं होतं, OX आणि O0 म्हणजे ऑर्डिनेट कॅल्क्युलेट करायचे होते. पण रँकाइन्स मेथड ऑफ डिफ्लेक्शन अँगल मेथड मध्ये सुद्धा तुम्हाला लेंथ ऑफ द कर्व दिसतोय. ओके, टेंजेंट दिसते, लेंथ ऑफ टेंजेंट दिसते, लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड आहे, चेंज ऑफ T1 आहे, चेंज ऑफ T2 आहे. ह्या गोष्टी दिसतात. म्हणजे ह्या सुद्धा डाटा तुम्हाला लागणार आहे कर्व सेट आउट करताना. पण ऍड काय होणार आहे, डिफ्लेक्शन अँगल, डिफ्लेक्शन अँगल अँड टोटल डिफ्लेक्शन अँगल. इथं ऑर्डिनेट फाइंड आउट करायचे नाही. तर ऍड काय होतोय, फक्त ऑर्डिनेटच्या जागी डिफ्लेक्शन अँगल ऍड होतात. कोणते, डिफ्लेक्शन अँगल अँड टोटल डिफ्लेक्शन अँगल किंवा डेल आणि डेल्टा हे कॅल्क्युलेट करायचे. तर एक प्रॉब्लेम बघूया, तुमचं अजून कन्फ्युजन दूर होऊन जाईल. आणि ह्याची आपण प्रॅक्टिकल पण आहे, आपण एकदा प्रॅक्टिकल घेतल्यानंतर अजून सोपं जाईल तुम्हाला. ओके, राईट डाऊन प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. ओके, लक्षात आहे सगळे. Two tangents intersect at a chain edge 1190 meter. The deflection angle is 36 degree. Calculate all the necessary data for setting out the curve with a radius of 300 meter by deflection angle. Okay, तर इथं मेथड दिली आहे आपल्याला, डिफ्लेक्शन अँगल मेथड यूज करा. ओके, टू टँजेंट इंटरसेक्ट ऍट चेन एज. चेन एज ऑफ इंटरसेक्शन दिला किती, 1190 मीटर दिला. द डिफ्लेक्शन अँगल इज 36 डिग्री. म्हणजे अँगल, डिफ्लेक्शन अँगल म्हणजेच काय, 5 दिलाय तुम्हाला, 36 डिग्री. कॅल्क्युलेट ऑल द नेसेसरी डाटा फॉर सेटिंग आउट द कर्व विथ रेडियस दिले 300 मीटर बाय डिफ्लेक्शन अँगल. ओके, कर्व सेट आउट करायचा आहे. मेथड कोणती यूज करणार आहे, रँकाइन्स मेथड ऑफ डिफ्लेक्शन अँगल. फर्स्ट गिव्हन लिहायचं आहे. गिव्हन radius of the curve r equal to 300 meter, deflection angle phi equal to 36 degree, chain edge of intersection 1190 मीटर. तर कर्व सेट आउट करण्यासाठी डाटा कोणता लागतोय, फर्स्ट टँजंट लेंथ. टँजंट लेंथ कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला कोणता आहे, टँजंट लेंथ इक्वल टू r tan phi/2. टँजंट लेंथ इक्वल टू r tan phi/2. ओके, रेडियस ऑफ द कर्व दिलाय तुम्हाला 5 दिलाय. ओके, टँजंट लेंथ कॅल्क्युलेट करू शकता. टँजंट लेंथ इक्वल टू 97.47 मीटर तुम्हाला मिळेल. नंतर लेंथ ऑफ द कर्व, लेंथ ऑफ द कर्वचा फॉर्म्युला कोणता आहे, लेंथ ऑफ द कर्व इक्वल टू पाय आर फाय डिवायडेड बाय 180. लेंथ ऑफ द कर्व इक्वल टू पाय आर फाय डिवायडेड बाय 180. तर इथं सगळ्या व्हॅल्यू आहे तुम्हाला माहित आहेत, त्या व्हॅल्यू पुट करायचे आणि तुम्हाला लेंथ ऑफ द कर्व किती मिळतं, 188.49 मीटर मिळतं. ओके, नेक्स्ट
chain edge of T1. Okay, chain edge of T1. Chain edge of T1 equal to chain edge of intersection minus tangent length. Chain edge of intersection तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे, मायनस टँजंट लेंथ तुम्ही कॅल्क्युलेट केली आहे. पुट करा व्हॅल्यू. चेन एज ऑफ T1 किती मिळाला तुम्हाला? 1092.53 मीटर मिळाला. नंतर चेन एज ऑफ T2 इक्वल टू चेन एज ऑफ T1 प्लस लेंथ ऑफ द कर्व. चेन एज ऑफ T1 कॅल्क्युलेट केलाय, लेंथ ऑफ द कर्व पण कॅल्क्युलेट केली. पुट करा, तुम्हाला चेन एज ऑफ T2 किती मिळतंय? 1281.02 1281.02 मीटर तुम्हाला चेन एज ऑफ T2. इथपर्यंत समजलं तुम्हाला? हे काय आपण लास्ट मेथड मध्ये सुद्धा फाइंड आउट केले. ओके, हा डाटा कॅल्क्युलेट कसा करायचा? तर फॉर्म्युला आहेत आपल्या प्रत्येकाचे, त्यानुसार तुम्हाला काय करायचं, त्या फॉर्म्युला मध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायची. इथपर्यंत कुणाला काय प्रॉब्लेम आहे? नो सर. आता नंतर आता इथं ऑर्डिनेट फाइंड आउट नाही करायचं, ओ नॉट आणि OX नाही फाइंड आउट करायचे. इथं डिफ्लेक्शन अँगल म्हणजे डिफ्लेक्शन अँगल आणि टोटल डिफ्लेक्शन अँगल कॅल्क्युलेट करायचे. ओके, तर त्यासाठी तुम्हाला सब कॉर्ड, युनिट कॉर्ड. ओके, जर प्रॉब्लेम मध्ये युनिट कॉर्ड लेंथ दिली नसेल तर तुम्हीच घ्यायची, 30 घ्या किंवा 20 घ्या, प्रॉब्लेमचा आन्सर सेमच येणार. तर डिफ्लेक्शन अँगल आता कॅल्क्युलेट करायचे. तर लेंथ ऑफ द कर्व, लेंथ ऑफ द कर्व किती आहे? 188.49. लेंथ ऑफ द कर्व किती आहे इथं? 188.49 म्हणजे 50 घेतले आपण, अप्रॉक्सिमेटली 5 घेतले. तर लेंथ ऑफ द कर्व इक्वल टू 188.5 मीटर. ओके, लेंथ ऑफ द युनिट कॉर्ड 30 मीटर अडॉप्टेड. ओके, तुम्ही 20 मीटर घ्या किंवा 30 मीटर घ्या. युनिट कॉर्डची लेंथ किती घेतली? 30 मीटर घेतली. युनिट कॉर्डची लेंथ किती घेतली मी लक्ष द्यायचं आहे. थोडं समजलं इथे, जरा समजून घेतलं तर काहीच अवघड नाही प्रॉब्लेम. लेंथ ऑफ द युनिट कॉर्ड किती घेतलंय? 30 मीटर घेतलंय. ओके, 20 मीटर जरी घेतलं तरी प्रॉब्लेम तुमचा चुकणार नाही. ओके, लेंथ ऑफ द युनिट कॉर्ड 30 मीटर अडॉप्ट केला. आता नंतर 30 into 6 केलं, 30 into मी 6 केलं तर किती मिळालं मला इथं? 180 मिळालं. 30 into 6 केल्यानंतर मला इथे किती मिळालं? 180 मिळालं. म्हणजे 30 म्हणजे 30 into 6 केलं, मला 180 मिळालं लेंथ ऑफ द कर्व. तर 6 युनिट कॉर्डची लेंथ, 6 युनिट कॉर्डची लेंथ किती असणार आहे? 30 असणार आहे. 6 युनिट कॉर्डची लेंथ किती असणार आहे? 30 असणार आहे. ओके, युनिट कॉर्ड 6 युनिट कॉर्ड मी कन्सिडर केले आणि त्या 6 युनिट कॉर्डची लेंथ किती आहे? प्रत्येक युनिट कॉर्डची लेंथ किती असणार आहे? 30 असणार आहे. ओके, युनिट कॉर्ड कशा काढलाय बघा. 30 मीटर ही युनिट कॉर्ड मी कन्सिडर केली. 30 into 6 केलं, 180 येतं. ओके, लेंथ ऑफ द कर्व किती आहे? 188.5 मीटर आहे. तर 30 into 6 केल्यानंतर 180 मिळालं. तर 6 ह्या तुमचे युनिट कॉर्ड असणार आहे, ज्याची लेंथ 30 मीटर असणार आहे. ज्याची लेंथ किती असणार आहे? 30 मीटर असणार आहे. आता 188.5 मायनस 180 केलं, 188.5 मायनस 180 केलं तर 8.5 राहिला. 8.5 राहते लेंथ ऑफ द कर्व, बरोबर आहे का नाही? तर 8.5 कशामध्ये डिवाइड करायचं? तुम्ही आता युनिट कॉर्ड काढल्या, बरोबर आहे का? युनिट कॉर्ड काढली, कुठल्या कॉर्ड राहिल्या शिल्लक? सब कॉर्ड. सब कॉर्ड राहिल्या. म्हणून जे रिमेनिंग आहे 188.5 मायनस 180 केल्यानंतर 8.5 आहे, ते कशामध्ये डिवाइड करायचं? सब कॉर्ड मध्ये डिवाइड करायचं. आपल्याकडे 2 सब कॉर्ड आहेत. कोणत्या कोणत्या सब कॉर्ड आहेत? हा, सब कॉर्ड कोणत्या असणार आहेत? फर्स्ट कॉर्ड अँड लास्ट. फर्स्ट कॉर्ड आणि लास्ट कॉर्ड. ओके, फर्स्ट कॉर्ड आणि लास्ट कॉर्ड काय तुमच्या सब कॉर्ड आहेत. म्हणजे रिमेनिंग आहे 8.5 आहे, ते काय करायचं? डिवाइड करायचं 2 कॉर्ड मध्ये, फर्स्ट आणि लास्ट. 8.5 डिवायडेड बाय 2 केलं, 8.5 डिवायडेड बाय 2 केल्यानंतर काय येणार आहे इथं? 4.25 पाहिजे. इथं चुकलंय, तर इथं काय पाहिजे? 4.25 इक्वल टू 2 सब कॉर्ड. म्हणजेच काय? तुमचे इनिशियल म्हणजे फर्स्ट आणि
लास्ट फर्स्ट इनिशियल अँड फायनल सबकॉर्ड लेंथ कॅन बी मेड 4.25 मीटर. पहिल्या कॉर्डची आणि लास्टच्या कॉर्डची म्हणजेच फर्स्ट सबकॉर्ड आणि लास्ट सबकॉर्ड म्हणजे इनिशियल अँड फायनल सबकॉर्डची जी लेंथ आहे ती लेंथ किती घेणार आहे तुम्ही 4.25 मीटर घेणार आहे. आणि ऑदर रिमेनिंग कॉर्डची लेंथ किती घेणार आहे सांगा. ऑदर रिमेनिंग कॉर्डची लेंथ किती घेणार आहे 30 मीटर. 30. ओके. मला सांगा टोटल कॉर्ड किती झाल्या मग टोटल कॉर्ड किती झाल्या सांगा. 8. म्हणजे युनिट कॉर्ड 6 आहेत ज्या 30 मीटरच्या. युनिट कॉर्ड किती आहेत 6 आहेत ज्या 30 मीटरच्या आहेत आणि 2 सब कॉर्ड आहेत. ओके 6 + 2 सब कॉर्ड आहेत. 6 + 2 म्हणजे 8 म्हणजे टोटल कॉर्ड किती झाल्या 8 झाल्या. युनिट कॉर्ड 30 मीटरचे असतील आणि सब कॉर्ड 4.25 मीटरचे असतील. सब कॉर्ड 2 आहेत युनिट कॉर्ड 6 आहेत. तर टोटल कॉर्ड किती झाल्या तुमच्या 8 झाल्या. टोटल कॉर्ड इक्वल टू 8. इथपर्यंत समजलं का. हॅलो सर. ओके टोटल कॉर्ड किती झाल्या 8 झाल्या. बघा डिफ्लेक्शन अँगल मला कॅल्क्युलेट करायचं आहे. डिफ्लेक्शन अँगल कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला लेंथ ऑफ द कर्व माहित असणं गरजेचं आहे. लेंथ ऑफ द कर्व किती आहे 188.5 मीटर आहे. लेंथ ऑफ द कर्व किती आहे 188.5 मीटर आहे. तर इथं मी स्टँडर्ड युनिट कॉर्ड लेंथ कन्सिडर केली 30 मीटर. तर 30 × 6 केलं मला किती मिळालं 180 मिळालं. ओके म्हणजे 6च्या मी 6 कॉर्ड मिळाल्या 30 मीटरच्या. तर 188.5 ही माझी लेंथ ऑफ द कर्व आहे. तर -180 केलं तर 8.5 राहते. तर 8.5 मी 2 कॉर्ड मध्ये 2 सब कॉर्ड मध्ये डिवाइड करणार इनिशियल आणि फायनल. तर 8.5 डिवाइडेड बाय 2 केल्यानंतर मला 4.25 मीटर मिळालं. म्हणजे इनिशियल कॉर्डची लेंथ 4.25 असेल फायनल कॉर्डची लेंथ 4.25 असेल. पण इन बिटवीन द इनिशियल अँड फायनल ज्या असणार ते युनिट कॉर्ड असणार आहे त्यांची लेंथ किती असणार आहे 30 मीटर. तर इनिशियल आणि फायनल अशा 2 सब कॉर्ड आणि युनिट कॉर्ड 6 अशा टोटल कॉर्ड किती झाल्या 8 झाल्या. ओके आता मला इथं डिफ्लेक्शन अँगल हॅलो सर. हा 1 मिनिट युनिट कॉर्ड जो आप 1 मिनिट. आता इथं बघा मी काय सांगितलं होतं स्टार्टिंगला कोणती डिफ्लेक्शन अँगल तुम्हाला काढायचे. डिफ्लेक्शन अँगल किती काढायचे तुम्हाला डिफ्लेक्शन अँगल किती काढायचे डिफ्लेक्शन अँगल्स किती काढायचे. डिफ्लेक्शन अँगल किती काढायचे 3च डिफ्लेक्शन अँगल काढायचे हे सांगितलं होतं. कुठल्या डिफ्लेक्शन अँगल 3 काढायचे. एक इनिशियल लास्ट फायनल आणि राहिलेले मधले सेमच असणार आहे. त्याची लेंथ युनिट कॉर्ड लेंथ सेम असणार आहे. इनिशियल आणि फायनलची मी काय सांगितलं इनिशियल आणि फायनलची चेंज पण असू शकते किंवा सेम पण असू शकते. आता मला सांगा इथं इनिशियल आणि फायनलची जी काही लेंथ आहे कॉर्ड लेंथ आहे ती सेम आहे का डिफरंट आहे. इनिशियल आणि फायनलची जी काही कॉर्ड लेंथ आहे ती सेम आहे का डिफरंट आहे. सेम आहे 4.25 4.25. म्हणजे आता इथं युनिट कॉर्ड 8 आहेत म्हणजे डिफ्लेक्शन अँगल सुद्धा किती असणार आहे 8. बरोबर आहे का. तर del1 del2 del3 del4 del5 del6 del7 del8 हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. पण सांगितलं काय तुम्हाला एवढं कॅल्क्युलेट करण्यापेक्षा फर्स्ट लास्ट आणि रिमेनिंग फर्स्ट एक काढा नंतर del2 to del7 सेम असणार आणि del8. पण इथं लेंथ ऑफ द सबकॉर्ड सेम आहे त्यामुळे del1 and del8 ची लेंथ सबकॉर्डची लेंथ किती असेल 4.25 असेल आणि रिमेनिंग कॉर्ड लेंथ किती असेल 30 असेल. तुम्ही इथे 2 काढले तरी चालते. बघा मला सांगा इथं del1 आणि del8 फर्स्ट कॉर्ड आणि लास्ट कॉर्ड म्हणजे del n